गरज नसणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी करून आपण निरोगी आरोग्य घालवतो आणि रोग व्याधी शरीरामध्ये घेतो. निसर्गाने जे घालून दिलेले नियम आहेत या नियमाचं जर तंतोतंत व्यवस्थित पालन झालं, निसर्ग नियमानुसार जर आपण जीवन जगू लागलो तर प्रत्येकजण निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकतो. जसा प्रत्येक प्राणी पक्षी आनंदी आणि निरोगी जीवन जगतो त्याचप्रमाणे मानव हा प्राणीसुद्धा निरोगी आरोग्य जगू शकतो. छोटे छोटे जे काही आजार आहेत, रोग आहेत, व्याधी आहेत याची व्यवस्था निसर्गाने आपल्या जन्माच्या आधी केलेली आहे. ज्या पद्धतीने निसर्गाने ह्या परमेश्वराने आपण जन्माला येण्याआधी आपल्या दुधाची व्यवस्था केलेली आहे. आपण जन्माला येण्याआधी आपली दुधाची व्यवस्था आपल्या आईजवळ केलेली आहे. त्याच पद्धतीने आपल्याला जे रोग आणि व्याधी होणार आहेत ह्या रोग आणि व्याधीचं औषधी निसर्गाने रोग आणि व्याधीच्या आधी उपलब्ध करून ठेवलेला आहे. छोटे छोटे काही रोग व्याधी आहेत जे छोटे छोटे उपाय करून आपण घरच्या घरी नीट करू शकतो, घालवू शकतो. एक प्रॉपर व्यवस्थित निरोगी आणि आनंदी आरोग्य जगू शकतो. भरपूर लोकांना आमच्याकडे भरपूर लोक एकाच समस्येसाठी वारंवार येतात. अपचन. खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होत नाही, पोट गच्च होतं, पोट फुगतं, करपट खारट ढेकर येतात, भूक लागत नाही आणि जर जेवण केलं तर पोट गच्च होतं. यासाठी काय करता येईल? अपचनवरती खूप छान एक घरगुती उपाय करता येईल आपल्याला. ज्या लोकांना वारंवार अपचनची समस्या आहे अशा लोकांनी आहारामध्ये ताक नियमित ठेवावे. पण ताक बनवण्याची पद्धत आहे. ताक हे सिद्ध आणि शुद्ध कसे करावे? जे दही आहे हे दही 1 वाटी दह्यामध्ये जवळपास 10 वाटी पाणी मिसळून हे मिक्सरला फिरवून घ्यावे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात जर नको असेल तर 1 ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे दही हे मिक्सरला फिरवून घ्यायचं किंवा रवीने घुसळायचं, भरपूर घुसळायचं. ह्याचा वरचा जो फेस येतो हा फेस काढून टाकायचा. हे ताक शुद्ध आणि सिद्ध झालं. फेस निघून गेलेलं, आंबटपणा निघून गेलेलं जे ताक आहे या 1 ग्लास ताकामध्ये अर्धा चमच जिरे चूर्ण, पाव चमच सेंधव मीठ मिसळायचं आणि जोपर्यंत भूक लागत नाही, पोटाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत हे पित राहायचं. सकाळी, दुपारी, संध्याकाळी. हे जर नियमित ताक आपल्या आहारामध्ये ठेवलं तर ज्या लोकांना वारंवार होणारं अपचन अजीर्णाची समस्या आहे ही समूळ नष्ट होईल. पोटाची ताकद वाढेल, पचनशक्ती, पाचनक्रिया व्यवस्थित डेव्हलप होईल. मात्र त्यासाठी काय 2-3 नियम आहेत ते मात्र व्यवस्थित तंतोतंत पालन करायचं. भूक लागल्याशिवाय कधीही जेवण करायचं नाही. घड्याळात वाजलेल्या वेळेनुसार जेवण करू नका. घड्याळाला भूक लागत नाही, पोटाला भूक लागते. चांगली कडकडून भूक लागल्यानंतर जेवण करणे हा पहिला नियम. जेवण करत असताना पूर्ण लक्ष अन्नावरती ठेवायचं. आपण काय खातो, किती खातो, कसं खातो यावरती पूर्ण लक्ष. भरपूर वेळा काय होतं, मोबाईल समोर सुरू राहतो किंवा टी व्ही समोर सुरू राहते किंवा गप्पा हा हा हो हो सुरू राहतं, ज्यामुळे व्यवस्थित अन्नाचं चावलं जात नाही, अन्नाचं व्यवस्थित पाचन होत नाही. जे काही एन्झाईम्स अन्नामध्ये व्यवस्थित मिसळायला पाहिजे ते मिसळले जात नाहीत. शक्यतो जेवण करताना पूर्ण लक्ष अन्नावरती. 2 घास कमी खाणे. या जर छोट्या छोट्या गोष्टींचं जर आपण व्यवस्थित तंतोतंत पालन केलं तर अपचन, अजीर्ण, पोटाच्या समस्यापासून तुम्ही खूप दूर राहाल. अपचनसाठी अजून एक गोष्ट, जेवण झाल्यानंतर लगेच पोटभर पाणी प्यायचं नाही. जेवणाच्या आधी जवळपास 1 अर्धा तास आणि जेवणानंतर अर्ध्या तासाने पोटभर पाणी प्यायलं तरी चालेल. मग जेवण करत असताना एखादा घोट पाणी, जेवण झाल्यानंतर चूळ भरून एखादा घोट पाणी, एवढं पाणी तुमच्यासाठी व्यवस्थित आहे, तेवढंच पाणी तुमच्यासाठी गरजेचं आहे. तर हे अन्न पचेल, ह्यांनाचं व्यवस्थित पाचन होईल आणि सप्त धातूमध्ये रूपांतर होईल, तुमच्या शरीराचा ओझ भरून येईल. पाण्याचा नियम लक्षात ठेवायचा. जेवण करताना मोबाईल, टी व्ही आणि गप्पा बऱ्यापैकी टाळायच्या.
महत्त्वाची गोष्ट, घड्याळाला भूक लागत नाही, पोटाला भूक लागते. त्यामुळे टाईम झाला आहे म्हणून जेवू नका. कडकडून भूक लागल्यानंतरच जेवण करा. या जर छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्या, पाळल्या, काळजी घेतली, ताक, सेंदव मीठ आणि जिरे चूर्ण यांचं एकत्रित मिश्रण करून जर तुम्ही पिलात तर यामुळे पोटाच्या भरपूर समस्या दूर होतील आणि तुम्हाला व्यवस्थित भूक लागेल, अन्नाचं पचन होईल. ज्या लोकांना किंवा ज्या मुलांना आज सकाळपासून 3 ते 4 मुलं अशी बघितली ज्यांना फिटची समस्या आहे, फेफरे येतात, ज्या लोकांना फिटची समस्या आहे अशा लोकांनी किंवा अशा आईवडिलांनी त्यांच्या मुलांसाठी एक छोटासा घरगुती उपाय सांगतो, तेवढा व्यवस्थित करा. पहिली गोष्ट, या मुलांना मैद्याचे पदार्थ, चॉकलेट, बिस्किट हे बंद करा आणि याऐवजी जो कोहळ्यापासून बनवलेला पेठा असतो, आग्र्याचा पेठा म्हणून जी मिठाई भेटते, ही मिठाई मुलांना भरपूर खायला द्या. हराळीचा ज्यूस प्यायला द्या मध टाकून. आणि घरगुती एक उपाय म्हणून छोटासा, वेखंड चूर्ण 1 शेंगदाणे एवढे घ्यायचं. छोटंसं वेखंड चूर्ण 1 शेंगदाणे एवढं चूर्ण घ्या, कपामध्ये टाका, यामध्ये अर्धा चम्मच मध मिसळा, हे खला चांगलं बोटाने. सकाळी आणि संध्याकाळी हे मुलांना तुमच्या चाटवा, हे मुलांना तुमच्या खायला द्या. यामुळे मुलांची फिट्स येण्याची समस्या ही कमी 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 होत जाईल. अजून एक नवी समस्या मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला भेटते, ते म्हणजे भरपूर लोक येतात आणि सांगतात सर अँटीबायोटिकचे दुष्परिणाम बघायला भेटतात. थोडं काय झालं की खा अँटीबायोटिक. आता तर लोक स्वतःच जातात मेडिकलमध्ये आणि अँटीबायोटिक आणून खातात. याचे दुष्परिणाम एवढ्या मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतात. तर अँटीबायोटिकच्या दुष्परिणामातून बाहेर पडण्यासाठी, टाळण्यासाठी, असलेला आजार, व्याधी, त्रास कमी करण्यासाठी धने पाणी खूप गुणकारी आहे. 1 चमचाभर धने घ्या, थोडेसे चेचा, 1 ग्लास पाण्यामध्ये रात्री भिजत ठेवा, दिवसभर ही घोट घोट पाणी दिवसातून 2-3 वेळा घ्या. सोपा उपाय आहे. 7 ते 8 दिवस जरी केलं तरी जे अँटीबायोटिकचे दुष्परिणाम आहेत हे तुमच्या शरीरातून बाहेर पडतील. पोट दुखण्याची समस्या किंवा आतड्यावर आलेली सूज, यामुळे जे पोट दुखतं, यासाठी एक आपण घरगुती उपाय करू शकतो. जसं तुम्हाला पहिले 4 नियम सांगितलेत, ते जरी व्यवस्थित पालन केलं तरी आतड्यावरची सूज येणार नाही. आली असेल तर ठीक होईल. मात्र आतड्यावर जी आलेली सूज आहे ही घालवण्यासाठी जिरे, ओवा आणि बडीशोप हे 3 पदार्थ आपल्या घरामध्ये असतात. आपलं स्वयंपाकघर हा आपला दवाखाना आहे. आपलं स्वयंपाकघर हा आपला दवाखाना आहे. यातली प्रत्येक मसाल्याचे जे पदार्थ आहेत, जे वस्तू आहेत, जे जिन्नस आहेत, हे तुम्हाला रोगी आणि आजारी बनण्यापासून दूर करू शकतात. रोगी आणि आजार जर शरीरामध्ये असेल तर बाहेर काढण्यासाठी मदत करतात. फक्त याचं अचूक आणि मोजकं प्रमाण समजलं पाहिजे. तर जिरे, ओवा आणि बडीशोप हे 3 पदार्थ तिन्ही मिळून 1 वाटी घ्या, तव्यावरती थोडेसे भाजा, ह्याचं चूर्ण बनवायचं. हे 1 चम्मच चूर्ण 1 कप पाण्यामध्ये टाकायचं, उकळायचं आणि हा काढा दिवसातून 2 ते 3 वेळांना प्यायला द्यायचा थोडा थोडा. 4 ते 5 दिवस जर नियमित केलं तर यामुळे जी आतड्यावर आलेली सूज आहे ही कमी होईल, पोटात दुखणे कमी होईल, पोट फुगणे कमी होईल, भूक चांगली लागेल, अन्नाचं व्यवस्थित पचन होईल. ज्या लोकांना, आणि महत्त्वाचं ह्याच्यामध्ये आहे तिखट, तेलकट, आंबट, मैद्याचे पदार्थ, फास्ट फूड, हे पदार्थ तुम्हाला वर्ज्य करावे लागतील. फक्त औषधी घेऊन तुम्हाला फायदा नाही होणार. पथ्य हे थोडंसं पाळलं पाहिजे. कारण तुम्ही औषधी घेताय आणि गरज नसणारे अनावश्यक पदार्थही शरीरामध्ये टाकत आहात तर याचा फायदा नाही होणार. हे सारखे वारंवार अनावश्यक शरीरात पदार्थ पडल्यामुळे आणि शरीरामध्ये वाढलेले हे अनावश्यक आम, यामुळे उतार वयामध्ये आमवाच्या समस्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल. ज्या लोकांना आमवतीची समस्या आहे अशा लोकांसाठी, आमवत झालेला आहे, थकवा, अशक्तपणा आलेला, अंगावर सूज आहे, अंगात ताकद नाही राहिलेली, अशा लोकांसाठी खजूर खूप गुणकारी आहे. 4 ते 5 खजूर घ्या, रात्री 1 वाटी पाण्यामध्ये भिजत ठेवा, सकाळी ते चुरा सगळं व्यवस्थित आणि हे पाणी सकाळी संध्याकाळी प्यायचं. सकाळी 4 खजूर भिजत ठेवा,
संध्याकाळी प्या चुरून. संध्याकाळी त्याच वाटीमध्ये 4 ते 5 खजूर पुन्हा भिजत ठेवा, सकाळी चुरा आणि पाणी प्या. 10-12 दिवस हे जर नियमित तुम्ही घेतलं तर यामुळे आमवताची समस्या हळूहळू कमी होत जाईल. शरीरामध्ये ताकद, शक्ती जाणवेल, उत्साह, ऊर्जा जाणवेल. आमवताची समस्या ठीक होईल. ज्या लोकांना अन्नव्यवस्थित पचन न झाल्यामुळे किंवा उचकी समस्या जाणवते, उचकीसाठी खूप छान आपल्या घरामध्ये उपाय आहे. आपल्या घरामध्ये जी हळद आहे, ही हळद भरपूर रोग आणि व्याधीसाठी गुणकारी आहे. त्यातले एक खूप छान उपाय म्हणजे उचकीवर त्याचा होतो. एक चिमूटभर हळद घ्यायची, जिभेवर ठेवायची, घोटभर पाण्यासोबत गिळायची. यामुळे उचकीची समस्या त्वरित बंद होते. ही हळद जर 1 कप दुधामध्ये उकळून जर घेतली, सर्दी, ताप, खोकल्याच्या ज्या पावसाळ्यात येणाऱ्या समस्या आहेत त्यामुळे खूप छान फायदा होईल. हळद ही ॲलर्जीवर खूप छान काम करते. जेवढे तुम्हाला ॲलर्जेटिक प्रॉब्लेम आहेत या सर्व समस्यावरती, प्रॉब्लेमवरती हळद खूप गुणकारी आहे. हळद सिद्ध करायची. लोखंडी तव्यामध्ये 1 वाटी हळद टाकायची आणि हलवत राहायचं. हळद लालसर, जी पिवळी हळद आहे ही लालसर होईपर्यंत हलवायची. लालसर झाली, थंड करून ठेवा. थंड झाल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये भरा. काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची आणि वेगवेगळ्या ॲलर्जीच्या समस्यावर ही वेगवेगळ्या अनुपांसोबत घेतली जाते. ज्या लोकांना कफाच्या समस्या आहेत, सर्दी, खोकला, कफ हे वारंवार होतं, अशा लोकांनी ही हळद अर्धा चमच हळद घ्यायची, अर्धा ते 1 चमच मधामध्ये मिसळायची आणि चाटण करायचे दिवसातून 2 ते 3 वेळा. यामुळे कफाच्या समस्या ठीक होतात, सर्दीच्या समस्या ठीक होतात. टॉन्सिलला सूज आलेली आहे, ही समस्या ठीक होते. घसा दुखत आहे, समस्या ठीक होते. ज्या लोकांना वाताच्या समस्या आहेत अशा लोकांनी हीच हळद 1 कप कोमट पाण्यासोबत घ्यायची. ज्या लोकांना वाताची समस्या आहे अशा लोकांनी हीच हळद कोमट पाण्यासोबत घ्या. ज्या लोकांना पित्ताची समस्या आहे अशा लोकांनी नॉर्मल दुधासोबत 1 चमच हळद मिसळायची, सकाळी संध्याकाळी प्यायची. याने पित्ताच्या समस्याही कमी होतात. हळद एकच आहे, ती सिद्ध केल्यानंतर वेगवेगळ्या पदार्थासोबत घेतल्यामुळे तिचे वेगवेगळे परिणाम शरीरावर होतात आणि वेगवेगळे व्याधी हे शरीरातून दूर होतात. आपल्याला फक्त हळद एवढीच माहीत आहे, हळद आणि कुंकू एवढ्यापुरती हळदीला मर्यादित ठेवू नका. हळदीचे भरपूर फायदे आहेत. फक्त मार्केटमधली विकत हळद आणण्यापेक्षा मार्केटमधून हळकुंड आणा, स्वच्छ धुवा आणि तिची हळद घरामध्ये बनवा. यामध्ये जास्त प्रॉपर्टी असतील आणि जे चांगले परिणाम तुम्हाला तुमच्या शरीरावर पाहायला भेटतील. शुद्ध हळद भेटेल, भेसळ केलेली हळद भेटणार नाही. ज्यामुळे भेसळ केलेली जर हळद असेल ह्याचे परिणामही आपल्या शरीरावर कमी होतात. चांगले तेवढे परिणाम आपल्याला पाहायला भेटत नाहीत. हळद त्वचा विकारावर सुद्धा खूप गुणकारी आहे. ज्या लोकांना कॅन्सरसारख्या समस्या आहेत अशा लोकांनी ओले हळद आणायची, चेचायची, 1 चम्मच रस काढायचा, सकाळी संध्याकाळी प्यायचा. कॅन्सरसारख्या समस्यामध्ये सुद्धा त्याचा खूप छान फायदा होतो. त्वचा विकारामध्ये फायदा होतो. त्वचा विकारामध्ये कापूर खूप गुणकारी आहे. ज्या लोकांना सोरायसिस आहे, गचकर्ण आहे अशा लोकांसाठी कापूर खूप गुणकारी. 1 वाटी करंज तेल घ्यायचं, थोडंसं कोमट करायचं, यामध्ये कापूर चूर्ण मिसळायचं 1 ते 2 चम्मच, मिक्स करा व्यवस्थित. ती विरघळेल एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवा. संध्याकाळी झोपते वेळेस कोमट पाण्याने ज्या ठिकाणी त्वचाविकार, गचकर्ण, सोरायसिस किंवा इतर कोणते त्वचाविकार असतील, फंगस टाईप, ते स्वच्छ धुवायचं आणि त्यावरती हे मिश्रण लावायचं. त्यामुळे खाज, आग कमी होते आणि हळूहळू जी त्वचाविकार समस्या आहे ही कमी होत जाते. ज्या लोकांना जुनाट त्वचाविकार आहे अशा लोकांनी आहारात नियमित 1 अक्रोड ठेवावा. जर तुम्ही नियमित 1 अक्रोड ठेवत असाल किंवा खात असल्याचं सेवन करत असाल तर त्वचाविकारातून तुम्ही खूप लवकर बाहेर पडाल. लहान मुलांना जर नियमित 1 अक्रोड दिलं खायला तर त्या मुलांची जी बौद्धिक वाढ आहे ही खूप छान होते.
बौद्धिक क्षमता वाढते आणि सहज मुलं जी बौद्धिक कामं आहेत ही व्यवस्थित करायला लागतात, सहज करतात. स्मरणशक्ती चांगली वाढते, मुलं एक पाठी होतात, एकदा वाचलं की लक्षात राहील. लहान मुलांना द्या, ज्या गर्भवती माता आहेत यांना द्या, त्यामुळे त्यांच्या बाळाचं पण व्यवस्थित पोषण होईल. अक्रोड हे खूप गुणकारी आहे. अक्रोड नाही भेटले शेंगदाणे खावा, अक्रोडचे सर्व फायदे शेंगदाण्यातूनही भेटतील. पण अक्रोडचे जे फायदे आहेत ते अक्रोडचे फायदे त्याच पद्धतीने भेटतील. सुकं खोबरं त्याचे परिणाम त्याचे फायदे होतील. तसे ज्या लोकांना बौद्धिक बौद्धिक क्षमता वाढवायची आहे, ज्या लोकांना स्मरणशक्ती वाढवायची आहे, बुद्धीचा विकास करायचा आहे, अशा लोकांनी गणपती बाप्पांचा प्रसाद घ्यायचा. गणपती बाप्पांचा प्रसाद काय आहे? सुकं खोबरं आणि त्यावरती ठेवलेला गूळ. सुकं खोबरं आणि गूळ जर तुम्ही खाल्ला तर यामुळे तुमचा बौद्धिक विकास होतो, स्मरणशक्ती वाढते, आकलन क्षमता वाढते, यामुळे हाडं मजबूत होतात, शरीरात उत्साह आणि ताकदही वाढतो बाप्पाच्या प्रसादाने. सुकं खोबरं आणि गूळ एकत्र करून रोज सकाळी खाणे. आता नवीन एक प्रकार भरपूर आलेला आहे, स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन. काळजी आणि चिंतेने ग्रस्त असणारे लोक भरपूर पाहतो. काळजी आणि चिंता, सर काळजी आहे, चिंता आहे, कशाची काळजी आहे सांगतात. हे 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 ज्या गोष्टीला काहीच किंमत नाही, क्षुल्लक गोष्टी आहेत. सर्वसामान्य माणूस त्याच्या जीवनामध्ये चिंता आणि काळजी काय असे सांगतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये घटना या घडतच असतात, त्याचे वेगवेगळे परिणाम होत असतात. आज एखादी घटना घडली त्यामुळे तुम्हाला दुःख झालं असेल, मात्र लक्षात ठेवा ही घटना भविष्यात पुढे जाऊन तुम्हाला सुखही देऊ शकते. आज घेतलेला निर्णय तुमचा चुकीचा असेल तो भविष्यात जाऊन बरोबर पण असू शकतो. आज घेतलेला एखादा निर्णय जर तुमचा बरोबर असेल तो भविष्यात जाऊन चुकीचाही ठरू शकतो. कारण जशा घटना घडतात तसे त्याचे परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतात, आपल्या जीवनावर ते होत असतात. सर्वसामान्य लोक काय करतात, जीवनामध्ये 100 चांगल्या घटना घडल्या असतील आणि एक जर घटना दुःख देणारी घडली असेल तर 99 घटना बाजूला ठेवणार आणि त्या एका घटनेवर 99% विचार करणार, 99% वेळ देणार. एका घटनेवरती 99% वेळ दिला जातो. आणि ज्या आयुष्यात चांगल्या घटना घडलेल्या आहेत, ज्यातून आनंद भेटतो, त्यातून प्रसन्नता भेटते, त्यातून समाधान भेटतं, त्या 99% घटनाला फक्त 1% वेळ दिला जातो, 1% विचार केला जातो. यामुळे तुमचं जे आनंदी आयुष्य आहे हे तुम्ही दुःखी बनवता, चिंतायुक्त बनवता, काळजीयुक्त बनवता. शांत डोक्याने थोडासा विचार केला तर हा प्रॉब्लेम सुटू शकतो, हा प्रश्न सुटतो. ज्या लोकांना नाहक चिंता काळजी वाटते अशा लोकांनी नियमित रोज एक आवळा खायचा, मोर आवळा. ज्या लोकांना नाहक चिंता काळजी वाटते अशा लोकांनी नियमित जर रोज एक मोर आवळा खाल्ला तर अशा लोकांची जी चिंता काळजी आहे ह्या दूर होतात. चिंता काळजी दूर होत नाहीत, त्यासाठी तुमचं शरीर मन तेवढं सामर्थ्यवान बनतं. घटना घटनेच्या ठिकाणी आहे, वैचारिक दृष्टिकोन बदलेल, काळजी चिंता ही निघून जाईल. रोज एक मोरावळा. या मोरावळ्याची पाने आणि तुळशीची पाने एकत्र करून जर घेतली तर पित्ताशयातले खडेही विरघळतात. मोरावळ्याची पाने अंदाजे अर्धा किलो ओंजळवर मोरावळ्याची पाने घ्या, सावलीमध्ये सुकवा. काळ्या तुळशीची पाने घ्या, तेवढी सावलीमध्ये सुकवा, यांचं चूर्ण बनवून ठेवा आणि यांचं मिश्रण केलेलं ते चूर्ण ह्याचा 1 चम्मच सकाळी संध्याकाळी जर जेवणाआधी 1 कप कोमट पाण्यासोबत घेतला तर याने पित्ताशयातील खडे विरघळतात. ओला असताना जर दोन्हीचा 1-1 चम्मच रस जर एकत्र करून मिसळून जर घेतला यानेही पित्ताशयातले खडे विरघळतात. बऱ्यापैकी 40च्या पुढे प्रत्येक महिलेला पित्ताशयातील खडे हे जाणवतातच, कारण अवेळी जेवण करणं, रात्री उशिरापर्यंत जागरण, कारण जबाबदारी त्यावेळेस तुमच्यावरती पडत असते. तुळस आणि मोरावळ्याच्या पानाचा रस करून जर एकत्र घेतला
तर याने पित्ताशयातील खडे विरघळतात. अजून एक घरगुती छोटासा उपाय तो सांगतो पित्ताशयातील खड्यासाठी. बीट, गाजर, काकडी आणि कारली कोणतेही 3 पदार्थ घ्यायचे. काकडी, बीट, गाजर किंवा काकडी, बीट, कारलं वगैरे टाकायचे याच्यामध्ये. 3-4 पदार्थ हे फळं आहेत. ह्याचे 1 ग्लास तुकडे घ्यायचे. यामध्ये अर्धा ग्लास पाणी मिसळायचं, मिक्सरला फिरवून काढायचं. हा जर रस तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी घेतला तर यामुळेही पित्ताशयातील खडे विरघळून जायला खूप छान फायदा होतो. पित्ताशयातील खडे विरघळून जातात. मात्र 2 गोष्टींचं पालन करायचं. ज्या लोकांना पित्ताशयात झालेले खडे आहेत अशा लोकांनी वेळेवर जेवण करणे, झोप घेणे आणि तिखट, तेलकट, आंबट पदार्थ, जड पदार्थ, मैद्याचे पदार्थ वर्ज्य करणे. हे जर 3 पथ्य व्यवस्थित पाळले तर पित्ताशयातील खडे लवकरात लवकर निघून जातात, विरघळतात. आणि जर होऊच नाही असं वाटत असेल तर हे 3 पथ्य व्यवस्थित पाळायचे. व्यवस्थित जेवण वेळेवर करणे, झोप घेणे, तेलकट, तिखट, आंबट आणि मैद्याचे पदार्थ शक्य तेवढे टाळणे. यामुळे खूप छान फायदा होतो. पित्ताशयात खडे असतील तर विरघळून जातात आणि नसतील तर होणार नाहीत. जीर्णज्वरची ज्या लोकांना समस्या आहे, अंगामध्ये कडकी असते, जीर्णज्वर, जुनाट ताप आहे, हळदी ताप आहे, काहीही करू वाटत नाही, अंगामध्ये गरम वाटतं, मात्र बाहेरून जर चेक केलं इतर कोणी तर त्यांना थंड वाटतं, नॉर्मल वाटतं, त्या व्यक्तीला मात्र गरम वाटतं. जो हा अंगातला ताप आहे, कडकी, जीर्णज्वर, हळदी ताप, अशा लोकांनी बेलाच्या पानाचा काढा नियमित घ्यायचा. सोमवारी महादेवाला जे आपण बेलाची पान वाहतो याची मूठभर पान आणायची, स्वच्छ धुवायची, मिक्सरमध्ये टाका, कपभर पाणी ओता, 3-4 वेळा फिरवून घ्या, चांगलं व्यवस्थित गाळून घ्या. हा 1 कप ज्यूस बेलाच्या पानाचा. यामध्ये थोडीशी खडीसाखर मिसळा. हे सकाळी आणि संध्याकाळी किंवा फक्त सकाळी जरी पिलात उपाशीपोटी 8 ते 10 दिवस तरी जी कडकी अंगातील निघून जाईल, भूक चांगली वाढेल, अशक्तपणा निघून जाईल, शरीरात ताकद, थकवा, अशक्तपणा पूर्ण निघून जाईल, उत्साह जाणवेल, ताकद जाणवेल, ऊर्जा जाणवेल शरीरामध्ये. बेल हा खूप गुणकारी आहे. बॉडीला स्टेबल ठेवण्यासाठी बेल हा खूप गुणकारी आहे. बेलाची 3 पानं आहेत, ती 3 वेगवेगळी कामं करतात. 1, 2, 3 त्रिदल आहे ना. जे डावं पान आहे शरीरातील वेगवेगळ्या अनावश्यक पदार्थ काढून टाकतो. जे उजवं पान आहे शरीरामध्ये अनावश्यक घटक आहेत ते वाढवतो. आणि जे मधलं पान आहे ते तुम्हाला स्टेबल आणि स्थिर ठेवतो, शांत ठेवतो, आनंदी ठेवतो, प्रसन्न ठेवतो. त्यामुळे आपण शिवलिंगावरती बेल अर्पण करतो. हिंदू धर्मातील जेवढे सण उत्सव आहेत, या सण आणि उत्सवामध्ये जेवढ्या म्हणून वनस्पती वापरल्या जातात, या सर्व वनस्पती तुम्हाला एक निरोगी आणि आनंदी आरोग्य प्राप्त करून देतात. यासाठीच आपल्या पूर्वजांनी या वनस्पती जागोजागी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सणामध्ये उत्सवामध्ये याचा वापर करून ठेवलेला आहे. आपण यांना विसरू नये, आपण यापासून दूर होऊ नये म्हणून हे सण आणि उत्सव केलेले आहेत. आरोग्य आणि अध्यात्म हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. आपण जिथे जाल तिथे हे आपल्याला दिसणारच, फक्त पाहण्याची दृष्टी पाहिजे. तुमची दृष्टी जशी दृष्टी तशी सृष्टी. आणि जर आपण दृष्टीने चेहऱ्यावरती जर वांग बघितला तर आपल्याला तो काळा दिसणार. हा वांग घालवण्यासाठी कोथिंबीर खूप गुणकारी आहे. जर थोडीशी कोथिंबीर घ्या, चेचा आणि जिथं वांग आहे त्यावरती घासा, वांग निघून जातो. ही सृष्टी सुंदर दिसू शकते. जर वांग निघून गेला तर वांग घालवण्यासाठी खूप छान फायदा होतो कोथिंबीरच्या पानाचा. उन्हामध्ये फिरणं बऱ्यापैकी टाळा, बाहेर पडत असताना झाकून ठेवा, चेहरा बऱ्यापैकी झाकून ठेवा. वांग खूप कमी वेळात 8 ते 10 दिवसामध्ये वांग हा निघून जातो. लहान मुलांना उंची वाढवण्यासाठी सर्वांगासन खूप गुणकारी आहे. लहान मुलांनी नियमित सर्वांगासन करणे. कांदा आहारात ठेवा, कच्चा कांदा. गुळ आहारात ठेवा, साखरेच्या ऐवजी गुळ घ्या. यामुळे उंची वाढायला खूप छान फायदा होतो.
3 गोष्टी: कच्चा कांदा आहारात ठेवा, साखरेच्या ऐवजी गूळ ठेवा आणि व्यायाम म्हणून सूर्यनमस्कार आणि सर्वांगासन व्यवस्थित नियमित करा. उंची वाढायला खूप छान फायदा होतो. भरपूर लोकांना याचा फायदा झालेला आहे. जे लोक आईवडिलांच्या कानापर्यंत होते ते आज आईवडिलांच्या डोक्यापर्यंत गेलेले आहेत. कानाच्या समस्या आहेत भरपूर. कानामध्ये पू आहे, कानातून आवाज येतो. अशा लोकांसाठी, अशा समस्यासाठी आपण कान एकदा साफ करायचा पूर्ण व्यवस्थित. हा कान स्वच्छ झाला, साफ झाला, या कानामध्ये थोडंसं करजेचं तेल गरम करायचं, कोमट करायचं आणि 10 ते 15 थेंब टाकायचे. गरम गरम टाकून कानाला जाळू नका. सोमट बोट बुडवून बघायचं आपल्याला छान वाटते का. छान वाटलं, व्यवस्थित सहन झालं, ह्यातले 10 ते 15 थेंब टाका. नाही गरम तेल टाका, कान जाळा आणि या परत आमच्याकडे. सांगितलेल्या गोष्टी कशा सांगतो, काय सांगतो व्यवस्थित ऐका, त्या पद्धतीने करा. नाही समजलं तर पुन्हा विचारा. कानाच्या समस्येसाठी तुळशीचा खूप छान फायदा होतो. ज्या लोकांना बहिरेपणा आहे अशा लोकांनी कानामध्ये तुळशीचे एक थेंब टाका. कान दुखतो, तुळशीचे एक थेंब टाका. कानाच्या नसा कमजोर आहेत अशा लोकांनी करंज तेल थोडंसं गरम करायचं, सोमट करा, कान पुसून घ्या आणि 2-2, 3-3 थेंब टाका आणि कानाच्या नसाही तुमच्या मजबूत होतील. जसं कान मजबूत होण्यासाठी हे फायदे आहेत, तसं शरीरातील आपली पचनक्रिया मजबूत होण्यासाठी आपली लिव्हरही तेवढं मजबूत पाहिजे. लिव्हरची ताकद वाढवण्यासाठी ज्या लोकांना कावीळच्या वरील समस्या वारंवार होतात किंवा कावीळ झालेले आहे अशा लोकांना विशेष अन्नाचं पचन होत नाही, उलटी, जेवणाची भावना होत नाही, एक खाऊचं पान घ्यायचं, यावर 8 ते 10 पुदिन्याची पानं ठेवायची, त्यांचा विडा बनवायचा आणि चावून खायचा. एक खाऊचं पान, त्यावर तुळशी पुदिन्याची 8 ते 10 पानं ठेवा. सकाळी उपाशीपोटी, दुपारी, संध्याकाळी, दिवसातून 2 ते 3 वेळा घ्या, चालेल. 4 ते 5 दिवस जर नियमित घेतलं तर यांनी जी कावीळची समस्या आहे ही ठीक होऊन जाते. लिव्हरला ताकद भेटते, तुमचं लिव्हर मजबूत, तुमची पचनक्रिया मजबूत. दगडं जरी खाल्ली तरी पचन होतील. खाऊ नका पण होतील पचन तुमचे. लिव्हरसाठी पुदिना आणि खाऊच्या पानांचा विडा बनवून खावा, याचा खूप छान फायदा होतो. ग्रामीण भागातील लोक आहेत किंवा भरपूर लोकांना बघतो आता पायामध्ये कुरूप झालेले आहेत. हे जे पायातील कुरूप आहेत हे नष्ट करण्यासाठी, घालवण्यासाठी ऑपरेशन वगैरे करावं लागतं. छोटे मोठे गोष्टी असतील तर आपण त्याला थोडंसं टोकरायचं सुईने वगैरे. आणि मारुतीला, बजरंगाला आपण जी शनिवारी रुईच्या झाडाची पानाची माळ वाहतो, हे पान तोडल्यानंतर जो चीक येतो, एक पांढरा द्रव असतो, हा द्रव ज्या ठिकाणी कुरूप झालेलं त्या ठिकाणी थोडंसं टोकरायचं, कापायचं आणि त्यावरती घालायचा. चरचरतं थोडंसं. 2-3 वेळा जर नियमित हा उपाय केला 2-3 दिवसांनी तर ते कुरूप नष्ट होतं. ही जी रुईचं झाड आहे, ह्याची पानं जे आपण मारुतीला माळ घालतो, हे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे. हां, हे विषारी दिसतं पण ह्याचे वेगवेगळे फायदे आहेत आपल्यासाठी. ह्याचं अचूक प्रमाण, योग्य प्रमाण जर आपण घेतलं तर आपल्या शरीरातील रोग आणि व्याधी नष्ट करण्यासाठी ह्याचा खूप छान फायदा होतो. ज्या लोकांना व्हेरिकोज व्हेन आहेत अशा लोकांनी एक रुईचं पान घ्यायचं, त्याला एरंड तेल लावायचं, गरम करा, ज्या ठिकाणी व्हेरिकोज व्हेन आहे त्या ठिकाणी बांधा. 8-10 दिवस जर नियमित हा उपाय केला तर यामुळे जे व्हेरिकोज व्हेन आहेत ह्या नॉर्मल होऊन जातील. व्हेरिकोज व्हेनची समस्या दूर होईल. जेवढ्या ठिकाणी आहे तेवढ्या ठिकाणी बांधायचं, फक्त खालून वरती बांधत जायचं, वरून खाली नाही बांधायचं. खालून वरती, पायाला आहे खालून वरती बांधत जायचं. ज्या लोकांना दम धाप लागतो, अस्थमा आहे, ब्रोंकायटिस आहे, अशा लोकांनी पांढऱ्या रुईची जर फुलं खाऊच्या पानावर ठेवून हा विडा जर खाल्ला तर ह्याचाही खूप छान फायदा होतो. खाऊचं पान घ्यायचं, यावर पांढऱ्या रुईचं एक फूल ठेवायचं स्वच्छ धुवून, हा विडा सकाळी खावा. याने ज्यांना दम धाप लागते, अस्थमा आहे, ब्रोंकायटिस आहे, हे दूर होतं.
वयस्कर लोकांची जशी केस पांढरी होतात तशी लहान मुलांची केस पांढरी होतात. ही पांढरी झालेली केस काळी करण्यासाठी कढीपत्त्याची पानं खूप गुणकारी आहेत. मूठभर कढीपत्त्याची पानं घ्या, चेचायचा रस काढा, 2 चमचे रस सकाळी, 2 चमचे रस संध्याकाळी प्या. 15-20 दिवस प्या. शरीरामध्ये रक्त वाढेल, हाडं मजबूत होतील, पांढरी झालेली केस काळी होतील. छोटे छोटे घरगुती उपाय करून आपण निरोगी आनंदी राहू शकतो. आता म्हाताऱ्या लोकांनी प्रयोग करू नका, काय गरज आहे, राहू दे ना. नुसतं वयाने किती दिवस वाढायचे, शरीराकडे बघूनही वाटू दे आपला तो वय झालेला आहे. ज्या तरुण मुलांना या प्रॉब्लेम आहेत, समस्या आहेत, अशा लोकांनी आवर्जून करा. याचे तुम्हाला नक्की फायदा होईल, नक्की फायदा होणार तुम्हाला. ज्या लोकांच्या महिला माता भगिनीच्या डोक्यामध्ये कोंडा झालेला आहे, अशा लोकांनी 2-3 दिवसाचे जुनं ताक असतं, 2-3 दिवसात जुनं ताक घ्या, आंबट असतं. 1 ग्लास ताकामध्ये 1 ग्लास पाणी मिसळा, ढवळा, घुसळा चांगलं ते, आणि ह्याने केस स्वच्छ धुवा. यामुळेही केसातील कोंडा निघून जाण्यासाठी खूप छान फायदा होतो. वारंवार जो कोंडा होतो हा 2-3 वेळा जरी धुतला तर निघून जातो. केस वगैरे पण चमकदार होतात, व्यवस्थित राहतात, केसांचंही पोषण होतं. 2-3 दिवसापूर्वीचं जुनाट ताक घ्यायचं, 1 ग्लास ताकामध्ये 1 ग्लास पाणी मिसळायचं, घुसळायचं, आणि त्याने केस स्वच्छ धुवायची. ज्याला मुलांना अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा ज्या लोकांना अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे अशा लोकांसाठी एक ॲपल घ्यायचं, 1 ग्लास पाण्यामध्ये उकडायचं, उकळून घ्यायचं ते, हे उकळलेलं पाणी प्या, वरून हे ॲपल खावा. यांनी अल्सरची समस्या दूर होते. छोट्या छोट्या घरगुती उपायाने आपण खूप मोठे मोठे आजार घालवू शकतो. आपलं हे जे शरीर आहे हे निरोगी आनंदी ठेवू शकतो. आणि निरोगी राहण्यासाठी खूप काही करावं लागत नाही, अनावश्यक गोष्टी फक्त टाळाव्या लागतात. आनंदी राहण्यासाठी खूप काही करावं लागत नाही, फक्त अनावश्यक विचार टाळावे लागतात. परमेश्वराने भरपूर दिलेला आहे, भरभरून दिलेला आहे. ह्याचा व्यवस्थित वापर करा. निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.